सत्ताधारी महायुतीतील कुणा मंत्र्यांनी काही अपशब्द वापरला, कुणाशी तरी बोलतानाचा त्याचा ऑडिओ व्हायरल झाला की त्यांच्यावर वस्कन धावून जाणारी मंडळी रोहित पवारांच्या या दमबाजीबद्दल मात्र बोलणार नाहीत. किंबहुना रोहित पवारांनी कसं अधिकाऱ्यांना झापलं याचं कौतुकच होईल. मुळात अशा पद्धतीने अधिकाऱ्यांशी बोलण्याची काही नेत्यांची एक संस्कृती बनली आहे. आपण त्या भागाचे मालक असल्याच्या भावनेतून असे उद्गार त्यांच्या तोंडून निघत असतात. अधिकाऱ्याने चूक केली असेल तर त्याने ती सुधारली पाहिजे, त्याच्याकडून काम होतेय की नाही हे नेत्याने पाहिलंही पाहिजे. पण चार चौकात त्याचा अपमान करणं हे कितपत खपवून घेता येईल? या संदर्भात रोहित पवारांचे आजोबा शरद पवारांना काही माहिती मिळाली आहे का माहीत नाही. त्यांनी ज्या पद्धतीने फडणवीसांना फोन करून पडळकरांच्या भाषेविषयी आक्षेप नोंदवला, त्याप्रमाणे आपल्या नातवालाही फोन करून ते चार शब्द सुनावतील का? की पवारांची ती परंपराच राहिलेली आहे, त्यामुळे अधिकाऱ्याचा चार चौघात अपमान म्हणजे फार मनावर घेण्याची गरज नाही, असाच सारा प्रकार आहे की काय?